मगाशी मला बातम्यात काहीतरी जाणवलं की सोनम वांगचूक सरांना अटक पण झाली. फार भयानक परिस्थिती. एक शैक्षणिक भारताकडे बघितलं, या देशातल्या शिक्षण व्यवस्थेकडे बघितलं तर मला वाटते सगळ्यांनी त्या गोष्टीकडे उघड्या डोळ्यानं बघायची गरज आहे. जातीचा धर्माचा चष्मा लावून जर तुम्ही त्या घटनेकडे बघायला लागलात तर त्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येणार. कारण विशेष शिक्षणाचा कितीतरी पिढ्यांचा आहे. या देशातली शिक्षण व्यवस्था खिळखिळी होते. तो देश उभा व्हायला बराच काळ जावा लागला. त्यामुळं मी त्या गोष्टीकडं पाहताना एवढंच म्हणेन की सरकारनं त्याची गांभीर्यानं दखल घ्यावी. अजून काही पेपर फुटतील, मनात हुंदके दाटून येतील, अजून विद्यार्थी आत्महत्या करतील, त्यांची दफ्तरं अंबरडा फोडतील, त्यांच्या आईवडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून माझं रडून झाल्यावर थोड्या वेळाने मी निघून जाईल. ठाकऱ्यांच्या सभेत भाषण गाजलं. ते भाषण करणारा नितीन चंदनशिवे नव्हता. तो महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य माणूस आणि तिथं सर्वसामान्य माणसाचीच वेदना मी मांडली. आणि ती संधी मला संजय राऊत साहेबांनी दिली. माझ्यातल्या वक्तृत्वाला, कवितेला राऊत साहेबांनी एक चांगली संधी मला दिली. त्यातून मी महाराष्ट्रभर पोहोचलो. मी त्याकडे आनंदानंच पाहतो. माझा वैयक्तिक काय फायदा झाला हे मला माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या मनाची वेदना, प्रत्येक प्रामाणिकपणानं मतदान केलेल्या मतदाराचा हुंदका त्या ठिकाणी व्यक्त करता आला आणि लोकांना ते भावलं. या पद्धतीने मी त्या प्रसंगाकडे पाहतो. ते भावूक झाले कारण कोरोना काळामध्ये उद्धव साहेबांनी जे काम केले महाराष्ट्रामध्ये ते काय, आणि पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांचं भारतातला नंबर 1 मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कौतुक केलेलं होतं. प्रशासनाकडून त्यांचं कौतुक झालेलं होतं आणि त्यांचं काम खरोखर चांगलं होतं. आणि मग त्या निमित्तानं मी त्यांच्यावरती बोललो की उद्धव साहेबांच्या बद्दल महाराष्ट्राच्या मनात काय आहे, आमच्या मनात काय आहे, हे मी ते बोललो. आता टीका कुठल्या प्रकारे झाली, काय झाली, तर टीका तर होणार होतीच. नितीन चंदनशिवे राजकारणात नसतील, पण नितीन चंदनशिवेची कविता राजकारणात असेल. जेवढे जेवढे विरोधात आहे, सत्तेच्या बाहेर आहे, त्या सर्वांच्या स्टेजवरती नितीन चंदनशिवे कविता म्हणताना, भाषण करताना सर्वसामान्यांचा आवाज, चेहरा बनवून उभा राहण्याचा प्रयत्न करेल. कुठल्याही पदावर नसेल. भविष्यात आली संधी तर त्यावेळेला विचार. शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि त्या पदाचा राजीनामा त्यांनी द्यावा. असं जर घडलं तर प्रत्येक भारतीयाला या देशात लोकशाही आहे याचा पुरावा द्यायची त्यांना संधी आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होणं ही काय मान उंचावून सांगण्याची गोष्ट नाही. एक लडाखच्या मातीतला शास्त्रज्ञ, शिक्षक उभा राहतोय. त्याची जात, त्याचा धर्म हे न पाहत एक भारतीयांसाठी उभा राहिला. या नजरेतून पहा. सत्तेच्या लाभार्थ्यांनाही माझं सांगणं आहे, या सत्तेचा लाभ मिळतोय म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूने बोलू नका. जे काही सत्तेवरती, नेतृत्वाच्या प्रेमावरती आंधळे झालेले आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की उद्या तुमच्याही मुलांचं भविष्य धोक्यात येणार आहे. सरकार बदललं पाहिजे. या भूमिकेचा मी निघून जाईल. रागावू नका, चिडू नका, ढकलून देऊ नका. थोड्या वेळाने मी निघून जाईल. त्या बिचाऱ्याने 4 थेंब पडलं म्हणून रान पेरलेलं आहे. त्यासाठी 7-12 ठेवून कर्ज काढलेलं आहे. कर्जमाफीच्या घोषणा ऐकून तो फांदीला लटकल्यावर थोड्या वेळाने निघून जाईल. थोड्याच दिवसात निवडणुका होतील. अंधारात नेते एकमेकांना मिठ्या मारतील, कार्यकर्ते मात्र एकमेकांच्या जीवावर उठतील. आयुष्याचा भंडारा झाला तरी चालेल, पण ते भाऊचाच गुलाल उधळतील. मध्यरात्री गांधी हसत हसत
वस्तीमध्ये मुक्कामी आल्यावर थोड्या वेळाने मी निघून जाईल. हिरवे, भगवे, निळे, पिवळे पेटलेले आहेत खूप. दंगलीच्या मीटिंगमध्ये समविचारी भेटलेले आहेत खूप. आता इतक्या दंगल होत माणसं मरतील, गावं जळतील. त्या आईचा हंबरडा ऐकून झाल्यावर थोड्या वेळाने मी निघून जाईल. अजून काही पेपर फुटतील, मनात हुंदके दाटून येतील. अजून विद्यार्थी आत्महत्या करतील, त्यांची दफ्तरं हंबरडा फोडतील. त्यांच्या आईवडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून माझं रडून झाल्यावर थोड्या वेळाने मी निघून जाईल. ऐकलीत ना माझी वेडी वाकडी कविता. आता काही जण माझी जात तर काही जण माझा पक्ष सोडतील. साहित्याच्या कुठल्या तरी एका वर्गात माझ्या कवितेची समीक्षा होईल आणि न कळतपणे माझ्या कवितेचा खून होईल. कवितेचं प्रेत खांद्यावर घेऊन थोड्या वेळाने निघून जाईल. हताशपणातून आलेली ही रचना आहे. मला वाटतंय निघून जायची वेळ येऊ नये. थोड्या वेळाने मी निघून जाईल. म्हणजे लोकशाही ही बोलतीये. अगदी प्रामाणिकपणानं समीक्षा करणाऱ्याला मी या शब्दाचा अर्थ त्याला कळेल. आपण सर्वांनी जागर आहोत. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र देश आहे. भगतसिंगानं हसत हसत घेतलेली फाशी होती. इंग्रज सरकारच्या विरोधात केलेलं बंड, भगतसिंगाचा मुंदका आज या देशात आहे. मला वाटते त्याला काय वाटत असेल भगतसिंगला, मी कुणासाठी केलं. आजच्या या देशातल्या प्रत्येक तरुणाला दररोज उठल्यानंतर भगतसिंगांची आठवण केली पाहिजे. ती गरजेची आहे. त्याशिवाय पर्याय नाही. कारण या देशातला शेतकरी आणि विद्यार्थी याला सगळ्यात आधी प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्यावरती बोललं पाहिजे, त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. परंतु फ्रीज खराब झाल्यानंतर एका कालच्या घटनेमध्ये ते बर्फ साठून शिवलिंग आकार तयार झाला. त्याचं दर्शन घ्यायला गर्दी झाली. परंतु विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी भारतीयांची गर्दी व्हावी त्याची वाट बघत मी फक्त बसणार नाही, पण कविता लिहिणार आहे, बोलणार आहे आणि एक भारतीय म्हणून भारतीयाशी संवाद साधत आहे. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीकडे पाहताना एक सर्वसामान्य माणसांशी आम्ही चर्चा करतो. आम्ही सर्वसामान्य जाऊ, विश्वासच कोणावर राहिला. आम्ही निवडून देतोय तो शेवटपर्यंत राहील का याच्यावर विश्वास नाही. आज मी बारामतीमध्ये आहे. बारामतीमध्ये चर्चा सुरू आहे, साहेब जाणार आहेत काय येणार. आता तो भाग नंतरचा, पण फोडाफोडीचं, पक्ष फोडण्याचं, घरं फोडण्याचं, नाती तोडण्याचं हे जे राजकारण सुरू आहे किळसवान आहे आमच्यासाठी. तुम्हाला निवडून दिले 5 वर्ष, तुम्ही काम करा. 5 वर्षानंतर जनता ठरवेल तुम्हाला पुन्हा द्यायचं का नाही द्यायचं. पण तुम्ही एका पक्षात राहतात, इथून निवडून येतात, सत्तेत जाता. राजकारण काही बरोबर राहिलं नाही. अजितदादांची आठवण येते. अजितदादा फार उशिरा एकदा म्हटले होते की राजकारण फार वांगाळ आहे. तर आज खरोखर बारामतीमध्ये सुद्धा येऊन असं वाटते की दादांचं वाक्य खरं आहे की हे तर्कवितर्काच्या गोष्टी. तसं जर झालं तर सर्वसामान्य माणसाला एक शेवटचा म्हणून जो विश्वास राहिलेला आहे थोडाफार लोकशाहीवर, इथल्या व्यवस्थेवरती, जर आता तुम्ही नावं घेतले, जर सगळे गेले सत्ते आणि मंत्रीपद मिळवली, तर राहिलेला सगळा विश्वास निघून जाईल. पण माझा एक असा विश्वास सांगतो की ज्या पुरोगामी विचारांना घेऊन पवार साहेबांनी महाराष्ट्रात राजकारण केलं, हा विचार उभा केला, तो विचार असा ते एकाकी टाकून जातील असं मला वाटत नाही. ते गेले तर त्यांच्या कार्यकर्त्यांचं भलं होईल, त्यांचं भलं होईल, त्यांच्या आमदार खासदारांचं भलं होईल. पण लोकशाहीजन महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान होईल, पुरोगामी विचाराचं नुकसान होईल, चळवळींचं फार मोठं नुकसान होईल, शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होईल.
म्हणून माझी विनंती राहील की तुम्ही एक आधार आहात सर्वजण शेवटचा. तर काँग्रेस विचार घेऊन वगैरे उभे आहात. आज उद्धव साहेब इकडून लढत आहेत. शिवसेनेचे जरी खासदार आमदार जात असले तरी तळातला जो शिवसैनिक आहे, मूळ तो शिवसैनिक कधी हल्लेला नाही बाळासाहेबांचा. तो आहे संजय राऊत साहेबांसारखे ओरिजिनल शिवसैनिक आज एवढं झाल्यानंतर सुद्धा उभे आहेत. तर ही ताकद आहे शिवसेना. उद्धव साहेब कमी पडतात असं म्हणताच येत नाही, कारण जेवढे खासदार गेलेले आहेत ते गेल्यानंतर त्यांचं प्रत्येकाचं स्टेटमेंट असतं की उद्धव साहेबांवरती माझं खूप प्रेम आहे. 8 दिवसानंतर त्यांचे स्टेटमेंट बदलत जात आहेत. मग ते टिकाणवरती येतात. त्यांना कोणीतरी सांगतंय पक्ष उद्धव साहेबांचा शिवसेना पक्ष फुटला याची बातमी होते, पण पक्ष सगळ्यांचेच फुटत आहेत. सगळ्यांचेच खासदार तिथे जात आहेत, सगळ्यांचेच खासदार पळत आहेत. बातमी शिवसेनेची होती आणि शिवसेनेनं महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिलेला होता. त्यांच्याबरोबर जे झालं महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राने बघितलं होतं, ते सरकार आवडलं होतं उद्धव साहेबांचं. ते पुन्हा डावपेच करून पुन्हा हे करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा ही विकृती प्रयत्न करते असं दिसतंय. पण गावगाड्यावरचा मी माणूस आहे. मला त्यांना सांगायचं आहे की बांधावर राबणारा शिवसैनिक, ते मुंबईमध्ये चाकरमानी म्हणून काम करणारा शिवसैनिक, ही शिवसैनिक इतके घट्ट आहेत बाळासाहेबांच्या विचारांचे, माय मराठीवर प्रेम करणारे, अस्मितेसाठी उभे राहिले आणि या शिवसैनिकांमध्ये वाढ होती. आज वंचित घटक बहुजन समाज सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. वेळ येईल, ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला ही शिवसेना एक वेगळं नवं प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचं, समतेचं आणि सर्वसमावेशक असं असणारं सरकार निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे. ते होईल. चांगल्या लोकांसोबत काम करायची संधी मिळाली तर मी निश्चितपणानं ते काम करीन. पण माझी जी विचारधारा आहे शिव शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचार, माझ्या या विचारधारेचा सन्मान होत राहणार असेल, याच्यात 1% इकडं तिकडं मी होणार नाही. या विचारधारेचा सन्मान करून जर माझा स्वीकार होत असेल तर मी पदावर न राहता माझी कविता सर्व अशा विचारांसाठी कायम उभी राहील. राजकारणात मी नसेल, पण कविता राजकारणात असेल. मित्रांनो, आपलं मत नक्की कळवा. नितीन चंदनशिवे यांचा प्रत्येक शब्द ऐकावासा वाटतो, इतका तो अनमोल आणि महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी हा व्हिडिओ. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.